आणि त्यांना पुढल्या चुकांसाठी उत्तेजन देत आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज गौरवशाली महाराष्ट्र या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नारायण राणे आणि अशोक चव्हाण यांनी उपस्थिती लावली. दरम्यान या कार्यक्रमासाठी सर्व माजी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलं. मात्र कुणाला निमंत्रण द्यायचं राहिल्यास अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री शरद पवार गैरहजर होते. त्यामुळे शरद पवारांनाच निमंत्रण द्यायचं कसं राहिलं अशी चर्चा सुरू झाली. इतर मान्यवरांना देखील आज आपण बोलवलेलं होतं, परंतु यदा कदाचित कुणाला निमंत्रण देणं चुकून आमच्याकडनं राहून गेलं असेल तर मी त्या माजी मुख्यमंत्र्यांची दिलगिरी देखील व्यक्त करतो. मी माफी देखील त्या ठिकाणी मागतो. तर राष्ट्रवादीच्या गौरवशाली महाराष्ट्र कार्यक्रमाला एकनाथ शिंदे अनुपस्थित होते. या कार्यक्रमाला गैरहजर असल्यामुळे एकनाथ शिंदेंनी अजित पवारांना पत्र लिहिले. दरम्यान शिवसेनेकडून कार्यक्रमाला प्रताप